नमस्कार. नमस्कार बंधू भगिनींनो. आता या 2-4 दिवसापासनं समजा 18-19 जूनपासनं खूप आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या देशात एक खूप खळबळ माजलेली दिसून येते आहे. कारण सगळीकडे सिया आणि सियाचं प्रकरण, केतन मर्डर केसचं जे आहे ते खूप चालू आहे सगळीकडे. खूप वाईट वाटतं आहे केतनच्याबद्दल जर आपण बघितलं तर खूप वाईट वाटतं आहे. माझ्या मुलींनो, बघा, आपले आईवडील आपल्याला सांभाळतात, तुम्हाला सांभाळतात, शिकवतात, मोठं करतात. आणि जेव्हा तुम्ही मोठ्या होता, स्वतःचे विचार मांडण्याची तुमच्याजवळ क्षमता असते, तेव्हा काही गोष्टी अशा असतात की ज्या शक्य असेल त्या सांगितल्या पाहिजे. आज केतन हा अग्रवाल कुटुंबातील एक लाडका एकुलता एक मुलगा. आज त्यांच्या वडिलाची परिस्थिती बघितली तर खूप वाईट वाटतं, खूप वेदना होतात. आणि अशा प्रकरणामध्ये आपल्याला तर काही माहिती नाही अजूनही, पण एवढा मोठा आज सिया, केतन, चेतन असा जो त्रिकोण चाललेला आपल्याला दिसत आहे, तो खूप अंतर्मनाला खूप वेदना करतात, वेदना होत आहे. मुलींचे प्रकरण असो किंवा मुलांचे प्रकरण असो, यामध्ये कुणाचं चुकतं आहे, चुकूनही कुणी मान्य करायला तयार नसतं. तरी आता याचं कुठंतरी आपण परीक्षण केलं पाहिजे. आमच्या मुलींना खूप स्वातंत्र्य आहे, त्या शिकल्या. आम्ही आमच्या काळात आमचे आईवडील जरी शिकलेले कमी होते किंवा शिकलेले नव्हते, तेव्हा त्यांनाही वाटत होतं का आमच्या मुलींना आम्ही शिकवलं पाहिजे. त्याचप्रमाणे आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलामुलींनी शिकावं, खूप मोठं व्हावं, खूप प्रगती करावी, उंच शिखर गाठावं आणि त्यांनी त्यांच्या पायावर उभं व्हावं. मुलं जशी प्रगती करत आहेत त्याहीपेक्षा आमच्या मुली खूप प्रगती करत आहे, उंच शिखर गाठत आहे, मोठ्या मोठ्या पदावर जात आहे. पण आता असे जेव्हा प्रकरण आपण ऐकतो, बघतो, तर असं वाटतं आहे की कुठं काय चुकतं आहे नेमकं. कुणी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आज सियाचे आईवडील बघा, त्यांची अवस्था वाईट आहे. त्यांनाही कुठं वाटलं नसेल की मला एकुलती एक मुलगी आहे. आज तुम्ही सियाच्या आईचं स्टेटमेंट ऐकलं असेल, जिने आपल्या मीडियाला मुलाखती दिलेल्या आहेत. आज ती सिया म्हणते की ही नवसाने झालेली आहे. तिला आम्ही असं म्हणजे अशी कल्पना करू शकत नाही. आईवडील आज वडिलांना एवढं दुःख झालेलं आहे की वडील ॲडमिट आहेत, सियाचे सुद्धा. आणि इकडे अग्रवाल कुटुंब जर बघितलं तर त्यांचा विचार करायलाच नको. काय वाटत असेल त्या आईवडिलांना किंवा फॅमिलीला. आणि या दोघांच्या लग्नामध्ये तिसऱ्याचा हस्तक्षेप म्हणजे चेतन चौधरी. याचं काय, याच्या आईवडिलाला थांग पत्ताही नाही की माझ्या मुलाचं चाललं आहे काय. म्हणजे 3 कुटुंब उद्ध्वस्त एका गोष्टीमुळे. बघा, आज ज्यांच्या खांद्यावर कुटुंबाचा भार येईल नंतर, किंवा कुटुंब सांभाळण्यासाठी आम्हाला काहीतरी आमच्याजवळ आमची मुलं आहेत असं सांगणारे कुटुंब आज उद्ध्वस्त झालेले आपल्याला दिसून येतात. माझी मुलामुलींना एकच विनंती आहे, लेकरांनो, अरे काही दुःख असेल, काही वेदना असेल तर शेअर करायचं शिका. आईवडिलांना नाही तर बहीण भावंडांना करा, मित्रमैत्रिणींना करा, सांगा. मुली पण खूप आत्महत्या करताना किंवा मुलींना पण मारताना काही कुटुंब दिसत आहेत. त्या मुलींनी सुद्धा आईवडिलांना सांगावं की मला त्रास होतो, मला इथे खूप त्रास आहे, माझ्या सासरे खूप त्रास आहे, मी इथे नाही राहू शकत. आणि आईवडिलांनी लगेच लक्ष देऊन त्या मुलीकडे जाऊन तिची विचारपूस करून जर जास्त त्रास असेल तर तिला सासरहून माहेर घेऊन यायला पाहिजे. पण काही काही वडील, आईवडील असे आपण पाहतो की ते
सरळ म्हणतात की आम्हाला त्या दोघांच्या कुटुंबामध्ये दोघांमध्ये काही पडायचं नाही. पण हे बघा, असं आपण म्हणतो, पण आपण एक कुठे तरी चुकतोय. तुम्हाला आम्हाला कुठे त्यांच्या कुटुंबात पडायचंच नसतं हो. आपल्याला ढवळाढवळच करायची नसते. ते दोघं सुखी राहिले, त्यांचं कुटुंब सुखी राहील तर आपल्याला खूप आनंद वाटतो. पण कुठेतरी काही अडचण असेल तर नक्कीच पालकांनी हस्तक्षेप करायला पाहिजे. आईवडिलांनी विचारायला पाहिजे की बाई, तुला कोणतं दुःख आहे? तुझं जर दुःख तुला सहन होत नसेल, वेदना सहन होत नसेल, तर आपण आपल्या घरी जाऊ. सोडून दे हे. पण आत्महत्या करू नको, मरू नको. त्याचप्रमाणे मुलांचं सुद्धा झालेलं आहे. आज खूप प्रकरणं पाहतोय आपण. सोनम प्रकरण पाहिलं आपण, मुस्कान प्रकरण पाहिलं आपण. आता हे सिया प्रकरण आलेलं आहे. काय आहे? काय नेमकं काय आहे? बाई, मुलींनो, अगं तुम्हाला पसंत नसेल मुलगा. आता सिया सांगते आहे की त्याने त्याच्या डोक्याला केस नव्हते, त्याने वीग लावलेला होता. आणि वडील सांगतात की त्याला वीग म्हणजे थोडा एक चट्टा होता डोक्याला, बाकी काही नव्हतं. आणि त्याची कल्पना वडिलांनी लग्न जुळायच्या आधीच दिलेली होती त्या फॅमिलीला, सियाच्या फॅमिलीला. अगं बाई, असं पसंत नाही म्हणून त्याला मारावं का बाई? मारू नये, त्याचा जीव घेऊ नका. नसेल तर सोडून द्या. तुम्हाला जो मुलगा आवडत असेल, तुमचं ज्या मुलावर प्रेम असेल, त्याबद्दल फुसडसी का होईना नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना कल्पना द्या. आज सियाबद्दल कोणीच सांगत नाही. आपण सियाबद्दलच्या आज 3 दिवसापासून 4 दिवसापासून मुलाखती ऐकत आहोत. मीडियावर तेच ते चालू आहे आणि आपण ऐकत आहोत की सियानं कुणालाही काही सांगितलं नाही. तिची आई सांगते की ती खूप खुश होती. ती केतनच्या बाबतीत खूप खुश होती. तिने कधीच आमच्याबद्दल त्यांच्याबद्दल काहीही बोललं नाही. इतकी आदराने बोलतात सियाचे आईवडील. केतनजी खूप छान होते. अगं बाई, थोडं आईवडिलांना सांगितलं असतं तर तुला एवढे मोठं जे प्रकरण आहे, जे तू आता कांड केलेलं आहेस, हे करायची गरज नसते. अजूनही तुला जे सत्य सांगता येईल ते सत्य सांगण्याचा प्रयत्न कर. जे तुझ्या मनात असेल, तू जे केलं असेल ते सांगण्याचा प्रयत्न कर, असं सियाला सगळं भारतीय जनता म्हणत आहे. मुलींनो, कोणाचा जीव घेऊ नका. किंवा मुलांनो, मी हात जोडून विनंती करेल, मुलींना हात जोडून विनंती करेल, हे कुणाचे जीव घेऊ नका रे. जीव हा एकदाच येतो. आणि त्यांच्या मायबापांनी, ज्यांचा तुम्ही जीव घेताय ना, त्यांच्या मायबापांनी त्यांच्यासाठी किती कष्ट भोगलेले असतात. आता ही जे परिवार आहे हे श्रीमंत आहेत, पण गरिबांच्या घरी जेव्हा अशा गोष्टी घडतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं की एवढं लहानाचं मोठं केलं, शिकवलं. आपल्या मुलांना चांगलं शिकवतात, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. नोकऱ्याच नाही तर त्यांचे व्यवसाय जे असते ते मोठे असले पाहिजे. त्यांना घडवण्यात कुठलाही कसर ठेवत नाहीत रे मायबाप आपले. तुमच्या मायबापाने तुम्हाला घडवलं असं मरायसाठी नाही, कुणाचा जीव घ्यायसाठी नाही. म्हणून पालकांनासुद्धा मी विनंती करेल की आपल्या मुलींकडे लक्ष द्या. त्यांच्या मोबाईलमध्ये कुठे गुंतलेले आहेत, किती दिवसातून फोन करतात, त्यांची जीवनचर्या कशी आहेत, यांच्याकडे जरा कटाक्ष टाका, जरा नजर टाका. तुम्ही एकदम एका रूममध्ये ते बंदिस्त असतात किंवा त्यांना स्वतःला बंदिस्त करून घेतात की मला अभ्यास करायचा आहे, मला ही एक्झाम द्यायची आहे, त्याची मला तयारी करायची आहे. पण थोडं लक्ष द्या, कारण आज एवढे जीव जातात ना, वाईट वाटतं. तर बंधूंनो, मुलींनो, शिका, स्वतःच्या पायावर उभ्या व्हा, सक्षम व्हा. माझी मुलगी शिकू लागली, लिहू लागली, मोठ्या मोठ्या पदावर गेली, आम्हाला अभिमान आहे. तसेच आमची मुलंसुद्धा खूप चांगले आहेत, खूप प्रगतीपथावर गेलेले आहेत. पण असं आपल्या साथीदाराचं, आपल्या जोडीदाराची अशी हत्या करू नका. अरे, एकाची हत्या केली. आत्ताच आपण केतनच्या वडिलांनी सांगितलं की केतन गेला, पण आम्हीसुद्धा मेल्यातच
आहोत, आम्हीसुद्धा मेलेलेच आहोत. म्हणून माझी विनंती असेल, लेकरांनो, मुलांनो, मुलींनो, तुम्ही कुठेही कमी नाही आहात. खूप चांगले आहात, खूप शिकलेले आहात, खूप संस्कार आहेत तुमच्यावर. पण असा कोणाचाही जीव घेऊ नका. कोणाच्या लेकरांना मारू नका, त्यांची हत्या करू नका. नसन पटेल तर सोडून द्या. त्यांना त्यांच्या मायबापांमध्ये सुखी राहू द्या. तुम्ही पण सुखी राहा, तुम्ही पण आनंदात राहा. आणि ज्याचं पटत नसेल त्याला सोडून द्या, एवढी विनंती करेल आणि थांबेल. मुलांनो, मुलींनो, माझी हात जोडून विनंती आहे की असं करू नका. खूप वाईट वाटते, खूप वाईट वाटते, खूप दुःख होते. बोलताना असं दाटून येतात हृदय. मी आता आपण 2-3 फॅमिली पाहतो आज. केतनची फॅमिली, चेतनची फॅमिली, सियाची फॅमिली. नका असं करू. आणि कुणीही ज्याने गुन्हा केला असेल त्याला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, शिक्षा ही झालीच पाहिजे. त्याच्याशिवाय सुधारणार नाही. आणि कुठेतरी या प्रकरणाला आळा बसेल असं व्हायला पाहिजे. धन्यवाद.